डॉक्टरने सांगितले औषध पाणी मी दिले. बर बर तिने सांगितले एकट्या अख्खी घोरपड एकट्याने खाल्ली तर कंबर राहील म्हणून. बर येताना तेवढी शिकार करून घोरपड आणत असला. मी घोरपड धरायला चाललो नाही. वाघ सिंह असे मोठे प्राणी यापैकी प्राणी मारून घेऊन येणार. मग वाघ नाही वाघ. हा हा. आणि सिंह नाही सिंह. काहीतरी करा पण एक काम करा. हा सगळ्या दिशाकडे जावा बर पण एक पूर्वेला तेवढं जाऊ नका. म्हणजे पूर्व दिशेला जायचं नाही. जायचं नाही. दक्षिण उत्तर पश्चिम या 3 दिशेला जायचं. सगळीकडे जावा पण मी पूर्व दिशेला तेवढं जाऊ नका. असं ना. हा काय हरकत नाही. माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. मी शिकारीसाठी जातो. हा तिकडे हांडगण हे नाही ते. हांडगे नव्हे हांडगे. हा ते आहे ते तिकडे जाऊ नका. यांनी तर पूर्व दिशेला जायचं नाही म्हणून सांगितलं. नाही मी आज पूर्व दिशेला शिकारीसाठी जाणार आहे. पाहूया काय आहे त्या दिशेला. जाऊ म्हणजे झाला. अरे किती दिवस झालं माझ्या पोटाला दक्ष मिळालं नाही. शिकार केल्याशिवाय माझ्या मनाला समाधान वाटणार नाही. पण माझ्या नजरेत कोण पडतच नाही. तर देखना पुरुष माझ्याकडे चालणार आहे. याला पक्ष करावं झालं. कशाला मारण्याच्या दारीत आलाय. का कोण आहे तू. अरे वा म्हणे जंगलचा प्रॉब्लेम असते. म्हणजे माझी भीती वाटत आहे तुला. अरे भीती मारताना नसते. अरे तुला असं जवळ खाऊन टाकतो. कोण कुणाला खातं ती वेळ सांगी. अरे मग मी सांगते ते करशील का तू. मी सांगेल तू करण्यास तयार आहेस का. काय करायला हवं मी. तर माझ्या बरोबर सोंगट्याचा डाव खेळाय फारचीचा डाव खेळायचा. म्हणजे तुझ्या बरोबर मी सोंगट्याचा डाव खेळायचा. युद्ध खेळायचं नाही. नाही ठीक आहे पण त्याला हार जीत काहीतरी पैठ झाली. काय पैठ आहे. समाज मी हरलो. समाज त्या सोंगट्याच्या डावामध्ये तो हरला. असणारे 5 हांडे सुवर्ण हे तुझ्या स्वाधीन केले जाईल. म्हणजे सुवर्णाने भरलेले 5 हांडे तुझ्याजवळ ते माझ्या स्वाधीन करणार. आणि जर का समाज सोंगट्याच्या डावामध्ये मी हरलो तर तो हरला तर माझ्या बंदी खाली तुला राहावं लागलं. कारण मी तुला खाणार आहे ना. म्हणजे मी हरलो तर मला तो बंदी बनवणार आणि मला भक्षण करणार. हो काय हरकत नाही. तुझ्या हात मंजूर आहे. आणि सोंगट्याचा डाव. पहिला डाव मी टाकला. हा पहिला डाव मी जिंकलो आहे. आता डाव तू टाक. हा डाव मी जिंकलो आहे. म्हणजे एक डाव तू जिंकला एक डाव मी जिंकलोय. आता डाव मी टाकणार आहे. हा डाव मी तुझ्यावर आला. होय मी हारलोय. माझ्या मुखातून गेलेला शब्द मी कदापि मागायला ठेवणार नाही. आणि मी तुला सोडणार असं वाटतं का. मला बंदिस्त बनवणार. हो ठीक आहे. माझ्या बंदी खाली
बरेच दिवस झालं माझ्या दादाला जाऊन. माझ्या दादाची आणि माझी अजून भेट झाली नाही. आईचा तर चेहरा न पाण्याचं मी ठरवलंय, पण आज आईला विचारलं पाहिजे माझा दादा कुठल्या दिशेने गेलाय का. म्हणून आपण आपलं हे व्रत म्हणून आपल्या आईला विचारलंच पाहिजे. आई, आई, रोज शाळेला जात असताना दादानं मारलेला आखरी निशाणा मी पाहून जात होतो. पण ज्यावेळी आज आम्ही आलो त्या निशाणाकडे पाहिलं तर त्यातून रक्ताची धार येते पाहिली. म्हणजे माझा दादा नक्कीच कुठे मोठ्या संकटात आहे. तेव्हा आता मला या राय दरबारात थांबायचं नाही. माझा दादा ज्या दिशेने गेलाय त्या दिशेने मला निघून जायचं. हे राज्य तुमच्या दोघांना नाही, सही सलामत सोडून आज मला माझ्या दादाच्या मदतीसाठी जायचं आहे. येतोय मी. आई माझं ऐकते आणि त्याच्यासाठी किती काळजी करतो आहे. आई, आतापर्यंत सगळं काही तुझं ऐकत आलो होतो, पण ज्यावेळी मला माझ्या बाबांनी सांगितलं जाताना त्यानं आखरी निशाण मारून गेला आणि त्या जात असताना त्यानं सांगितलं होतं ज्या दिवशी त्या निशाणातून रक्त येईल त्या दिवस माझ्यावरती संकटात असेल. आणि आज अचानक पाहिलं तर त्यातून येताना रक्त. या ठिकाणी आता मला थांबवता येत नाही. मला माझा दादा ज्या झियाला गेलाय, दादाच्या रक्षणासाठी मला त्या ठिकाणी गेलंच पाहिजे. येतोय मी. एकदा मागून माग जावा. दादा, या खंडार जंगलात आलोय. ही समोर जी पाय वाट दिसते त्या पाय वाटेनं प्रवास करतोय, पण अजून दादाचा शोध लागत नाही. तुझं असेल काय करत असेल, काय खात असेल. दादा, दादा, हा तुझा लहान भाऊ तुला भेटण्यासाठी येतोय रे. तुझ्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी मी येतोय. दादा, मगा दादा सफल केला नाही. काय करायचं, मला कसला चान्स गावला होता. उन्हात तानाचं मस्त पैकी होत होत, मी काय देव हुकला. आता थोडा पण पडा मला इथं कुठं तर माणसाचा कोण हे आराम कोणतं गावला घेतलं, कोणतं फिरतोय. नमस्कार. आपण कोण? आपण जर माझी मदत केली तर तुमचे माझ्यावरचे फार मोठे उपकार होते. मदत नाही मग मी कोण आहे तुला माहिती आहे का? काहीच नाही. ब्रह्म राक्षसाची बहीण फातिमा राक्षसा म्हणतात मला. हा तू माझ्यावर कुशाल बिंदास बोलतो काय. मला माफ करा, मला काही करू नका. मला माझ्या दादाच्या मदतीसाठी जायचं आहे. माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे काही असतं तर मी तुम्हाला घेऊन टाकलं असतं. मला 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 यात मुक्त करावं. तुला आणि तुझ्याकडे काय आहे तुम्ही बघायला नाही. तुला इतकं मी भस्म करणार आहे, तुला जिवंत खाणार आहे. नको, माझ्यावरती दया करा. माझ्यावरती असा अन्याय करू नका. तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी, पण मला नका संपवू. सांगत ते काय तयार आहे. हो. आईला सांगत ते तयार आहे म्हणते. एकदा काम असं करून घ्यावं की त्यापेक्षा सुंदर दिसते. पण नको, अजून लहान आहे. सांगत ते करायला म्हटलं ठीक आहे. विचार पण संस्था जाऊ करायला सोबत्याचा अहो तो तर माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे. समजा मी शिकली हा, तर तू काय मागशील. बर, तू शिकलाच ना. मी जिंकलो तर तुम्ही काय मागाल ते देणार, होय, आणि तुम्ही जिंकला तर तुम्ही मला काय करणार. बक्षीस कर. ठीक आहे, मी तयार आहे. आता तुझ्याकडनं मला काय अपेक्षा नाही. माझ्या मनासारखा दिसतोय नको. हा
हाही डाव मी जिंकलोय. आता मी खेळणार. होय. आता काय? हाही डाव मी जिंकलोय. दोन्ही डाव मी जिंकले. अरे मी हारली. हो, मला तुम्ही सांगितलं होतं तू मागं तिकीट द्यायला तयार आहे मी. बर. फक्त मला यातून मुक्त करून या जंगलातून बाहेर पडण्याचा मला मार्ग फक्त सांगा. तुला एक काम सांगते. काय? तुला मुक्त व्हायचं आहे ना, आता मागे जा आणि अमृत कुंड आहे तिथं स्नान कर. तिथं स्नान केलं तुझी सुवर्णाची काय होईल काय? आणि तुला तिथून मी सोडून देतो. ठीक आहे. जा लवकर जा. माझ्या दोन्ही काम सफल झाले. तुझे काम होईल म्हटलं पण येणारी झालंय का नाही. लहान आहे म्हटलं जाऊ दे बघ खायला चांगलं होतं कवळं झाड पण काय करायचं इलाज नाही. काय आलो. आता तुला या जंगलात मुक्त केले. तुला तशीच काय अडचण आली तर माझं तू स्मरण कर. मी त्याचा आधार आहे. चल माझा आशीर्वाद आहे तुला. येऊ या. ठीक आहे. पाहिलं, सत्याचा पाठीर आता तो परमेश्वर असतोय. कारण कधी आम्ही कुणावरती अन्याय अत्याचार केला नाही म्हणून आज या माऊलीनं आपल्याला जीवदान दिलंय. पण चला आता थांबून चालणार नाही. आपली काया जरी सुवर्णाची झाली तरी आपल्याला मनात स्वार्थ नाही. ही नसली मिळाली तरी सुवर्णाची काया चाललं असतं. फक्त मला पाहिजे माझा भाव. माझ्या भावासाठी आयुष्यावर माझ्या जीवनाला मी ठोकर मारले. तेव्हा दादाच्या शोधासाठी आपल्याला ताबडतोब गेलंच पाहिजे. अरे हवलदार, अरे हे काय झालं रे? ए, जरा चांगलं बोल की. देवाने तोंड दिलंय चांगलं बोल. अरे तसं नाही बाबा, लग्न झालं माझं पण त्यांच्या राज्यात काय आहे माहितीये का? लग्न झालं की पहिले शिकारीला जाणं आणि शिकारीनं आल्यानंतर मग आमचा परपंच चालू. आणि ते शिकारीला गेले तिकडच गेले कुठं. तिकडच काय जनावर खाल्ल्यावर तुमचं कसं? ती काय त्रास असू दे, जावा तुम्ही त्याला हुडकून घेऊन आलो. म्हणजे असं म्हणून गेला का तुम्हाला? हो तुम्ही शिकारला जाणार पुन्हा नंतर येणार. हा जा. बरं ते कुणीकडे गेले ह्याचं काय? मला विचारलं होतं त्याने कुणीकडे शिकायला जायचं तुमच्या भागात मला माहित नाही. हा मी म्हणलं पूर्वीला तेवढं जाऊ नका आणि त्या अवलाद पूर्वी दिसलाच अहो ते तिकडेच गेलेलं आहे, तिकडेच जावा तुम्ही. ते कोणाला उड्याचं दिसतंय जरा. हा जावा जावा लवकर. आई साहेबाला कटणी देणार झाल्या. असं आधी मग जीव थांबतच नाही काय तर परमेश्वर. हुडकून आणतो. हुडकून आणतो. आम्ही हुडकून आणतो. ती पायाची भूक लागते ना तुम्हाला. तांदूळ टाकून कसं गप केलं? आम्ही साखर पुढ्यातच गाठी घ्यायचं म्हणते यार. आम्हाला जातो की हुडकून आणतो. आयला डोंगरात हलवी वाजते काय रे? तू दिसतंय का? तिथं काय दिसतं नाही का? ह्योच आहे. त्याला काय घेऊन मी कशाला जायचं? ह्योच आहे. त्याला चढायला देऊन नेऊया का? मला तर मारत न्यायचं. डोळं चमकून ते म्हणल्यावर त्योच आहे. त्यालाच निघायचं. चला, ही पायवाट दिसते. या पायवाटेनं अजून कुठे परमेश्वर ठरतोय तिथपर्यंत आपल्याला गेलंच पाहिजे.